जय इन्कलाब मंडळी, अंधभक्तांसाठी सगळ्यात मोठी खुशखबर घेऊन आलो आहे। ज्या बांगलादेशच्या विरोधात इथल्या अंधभक्तांनी मोर्चे काढले होते, त्याच बांगलादेशला गेल्या काही महिन्यांपूर्वी नरेंद्र मोदी साहेबांनी 1,80,000 मेट्रिक टन डिझेल देण्याचा करार केला। आणि आता या देशामध्ये ज्यावेळी मोठ्या प्रमाणात डिझेलचा, पेट्रोलचा, गॅसचा तुटवडा पडलेला असताना नरेंद्र मोदी साहेबांनी पाईपलाईनच्या द्वारे 5,000 मेट्रिक टन डिझेल हे बांगलादेशला पुरवलेलं आहे। म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या अंधभक्तांना निव्वळ मूर्खात काढण्याचा, वेड्यात काढण्याचा हा कार्यक्रम नरेंद्र मोदी साहेबांनी राबवलेला आहे। तरी सुद्धा हे अंधभक्त सुधारणार नाही अशी मला गॅरंटी आहे। सध्या जे युद्ध आपल्या या जगामध्ये सुरू आहे, ते युद्ध जर आणखी 15 दिवस चाललं तर ज्या प्रकारे आपल्या देशातले लोक आज गॅससाठी मारामारी करत आहेत, त्याच प्रकारे हेच युद्ध आणखी जर 15 दिवस चाललं तर या देशातली लोक पेट्रोल आणि डिझेलसाठी एकमेकांना हाणामारी करताना सुद्धा आपल्याला रस्त्यावर बघायला मिळतील। आणि ती नरेंद्र मोदी साहेबांची पुण्याई असेल। आता तरी माझ्या अंधभक्त बांधवांनो जागे व्हा, कारण तुम्ही सुद्धा याच देशाचे नागरिक आहात। ज्या नरेंद्र मोदी साहेबांचा उदो करण्यासाठी, ज्या भारतीय जनता पक्षाचा उदो करण्यासाठी तुम्ही बांगलादेशमध्ये हिंदू बांधवांवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात आपल्या भारत देशामध्ये मोर्चे काढले, त्याच बांगलादेशला डिझेलची मदत पुरवण्याचं काम नरेंद्र मोदी साहेबांनी केलं आहे। काही अंधभक्तांनी बांगलादेशच्या नावाखाली निव्वळ भारतीय देशातल्या मुस्लिमांना टार्गेट करण्याचं काम केलं होतं। किरीट सोमय्यासारखी लोक, नितेश राणेंसारखी लोक, गोपीचंद पडळकरांसारखी लोक, महेश लांडेंसारखी लोक, मेधा कुलकर्णींसारखी लोक, चित्रा वाघ सारखी लोक, त्यांच्या कानापर्यंत ही खबर जाऊ द्या की नरेंद्र मोदी साहेबांनी दुश्मन असणाऱ्या बांगलादेशला 5,000 मेट्रिक टन डिझेल पाठवलेलं आहे। म्हणून माझ्या प्रिय अंधभक्तांसाठी की तबाह होते हुए तबाही नहीं दिखती, ये अंधभक्ति है साहब, इसकी कोई दवाई नहीं बिकती। जय हिंद, इन्कलाब जिंदाबाद।